शेतकरी मित्रांनो, सोयाबीन प्लस तूर या पिकासाठी आपण इथं आंतरपिकासाठी बेड पाडले आहेत. कारण तुरीला बेडवर आवश्यक आहे, पाऊस भरपूर दरवर्षी होत आहे. कमी जरी झाला तरी तुरीला मार बसत नाही किंवा तूर जळत नाही, मरत नाही. कारण अतिरिक्त पाणी जे आहे पावसाचं ते नालीमध्ये जाते आणि इथं वापसापुरती ती बेडमध्ये राहते आणि पाहिजे तसं खताचं व्यवस्थापन आपल्याला इथं करता येते. आणि खतं पण चांगल्या प्रकारे वापसा असल्यामुळं मुळे चांगल्या प्रकारे खतं घेतात आणि जास्त पावसाचं जास्त पाणी खाली नालीमध्ये गेल्यामुळं मरसुद्धा लागत नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण बेडचं जर केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन सोयाबीन तूर आंतरपिकापासून मिळते. तर आपण इथं 4 फुटाचे बेड घेतलेले आहेत. आता हे बेड जे आहेत ते आपले 4 फुटाचे आहेत. अशा प्रकारे 48 इंच हे 4 फुटाचे बेड आहेत. आणि या 4 फुटाच्या बेडवर आपण हा जो टॉप आहे, हा टॉप आपल्याला आता चांगल्या प्रकारे प्रेशर चांगल्या प्रकारे आपल्याला इथं भेटलेला आहे. हा आहे आपल्याला साधारणतः 30 इंचापर्यंत भेटला आपल्याला. हे बघा 30 इंच म्हणजे. आणि ही नाली जी आहे ही नाली आपल्याला इथं 18 इंच भेटली. म्हणजे 1.5 फुटाची नाली 2.5 फुटाचा टॉप भेटला. म्हणजे हा टॉप एकदम असा उबडधोबड होता. आपण इथं बघू शकता अशा प्रकारचा. इकडे हे अशा प्रकारचा याला अशी माती पडल्यामुळं हे अशा प्रकारचा उबडधोबड होता. त्याला आपण आता सपाटीकरण करणं चालू आहे. तर अशा प्रकारे उलटा वखर टाकून आपण त्याला सपाट करणं चालू केलं आहे. जेणेकरून आपल्याला याच्यावर ज्या काकऱ्या पाडायच्या आहेत लागवडीसाठी, सोयाबीनच्या 2 लाईन, तुरीची 1 लाईन. तर तुरीसाठी काकरी पडायची गरज नाही, पण सोयाबीनसाठी 2 पाडा लागतात. ते साधारणतः 1.5 फुटाच्या किंवा 2 फुटाच्या. तर त्यासाठी आपल्याला हा प्रेशरनं दाबून सपाट करणं महत्त्वाचं आहे. तर आता इथं आपण हे सपाट केलं आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा चोपडा आलेला आहे, बघू शकता आपण. तर अशा प्रकारे बेड तयार करायचा जेणेकरून त्याच्यावर काकऱ्या चांगल्या पडतात आणि त्याच्यामध्ये खतं टाकणे किंवा पेरणे हे सुद्धा चांगल्या प्रकारे होते. काकऱ्या सरळ पडल्या म्हणजे आपल्याला एका लाईनीमध्ये आपल्या लाईनी सोयाबीनच्या दिसतात, तुरीच्या लाईनी व्यवस्थित दिसतात. तर अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे दाबणे महत्त्वाचे असते. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण बेडचं सपाटीकरण करू शकता. तर हे बेडचं सपाटीकरण तूर सोयाबीनसाठी करू शकता किंवा हळदीसाठी पण अशाच प्रकारे आपण करू शकतो.